तर नमस्कार सगळ्यांना. तर आम्ही चाललो आहेत आता सोन्याच्या दुकानामध्ये खरेदीसाठी. तर आता आम्ही तिथं काय खरेदी करणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर ठीक आहे, चला जाऊ. काय खरेदी करणार? काहीतरी तुम्ही उगा आपलं बहाणे काढून नवरीला आपलं डुबी येतात. काय डुबवलं तुम्हाला? संक्रांतीला ना नवऱ्यानं बायकोला ना जोडे केलेले कणी, तर नवऱ्याची ना भरभराटी होती, खूप सारी भरभराटी होती. ते असंच काहीतरी तुम्ही काढतात आणि नवरीकडून काहीतरी आपलं घ्यायची काहीतरी खरेदी करून काही नाही खरेदी, चला सोन्याची काय आणि एवढी पर्स भरून खरेदी करून आणायची, सगळी सोन्याची आणि चांदीची. ते का 10-5 रुपये किलो एक काय सोनं भाजी मंडी. ठीक आहे, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतानाच आम्ही नंतर काय खरेदी केलं काय नाही ते. तर ठीक आहे, चला. बघितलं का? काय भाव आहे आता? 2600 रुपये. 2600 रुपये भार चोकचं. डिझाईन भारी आहे सगळे. चांगले हे पहा बरं. दादा भेटल का आज? कोणते घेतले मग? फायनली हे घेतलेले आहे. दाबो. डन. हा 7425 तिकट केल्यावर कमी होते. बसतील ना पण ते भेटत नंतर लय छोटे छोटे होऊन जाते ते. परत अजून डबल करायचं मग ते. तर आता खरेदी झालेली आहे. तर आता काय खरेदी केलं मी तुम्हाला दाखवते. चला या इकडं. तर हे पहा, हे पायातले जोडवे केलेले आहेत. तर कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. म्हणजे सांगून टाकायचं का ते किती मध्ये बसले ते. मला म्हणली ही फक्त काय नाही म्हणे 1000-1500 रुपये आहेत म्हणे माझ्याकडे. लाडक्या बहिणीचे आले तर त्याच्यामध्ये होऊन जाते. लाडक्या बहिणीचे पैसे पण पडले बरं माझे काल 12 जानेवारीला. तर म्हटलं चला जाऊ द्या, ते पण पैसे घेऊन जाऊ दे. म्हटलं असे किती लागतील. तर मला वाटलं हे कमी होईल 2-3 हजारामध्ये. तर हे ना फार 6700 रुपयात बसले. इतकी महागाई झाली, इतकी सोन्याला पण चांदीला पण एवढा भाव आला का काही घ्यायचं तर कामच नाही राहिलं. मी तर म्हटलं होतं एवढी पर्स भरून आणू. कल्याण आहे रे. 1500 एवढी पर्स भरून आणलं असं मला वाटलं होतं. तर ठीक आहे, कोणाकोणाला व्हिडिओ आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.